आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पुलाची शिरोलीत गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादाचा राग धरून दिगंबर रघुनाथ कांबळे वय 44 राहणार सावंत कॉलनी शिरोली या तरुणावर आणि त्याच्या पत्नीवर चौघांनी अडक्याने वार केले। ही घटना मंगळवारी रात्री 10च्या सुमारास कोरगावकर कॉलनी मुख्य रस्त्यावर झाली। यात कांबळे याची डाव्या हाताची बोटं तुटली असून दोन्ही हाताला आणि डोक्यात गंभीर जखम झाली आहे। गंभीर हल्ल्यात झाले आहे। मंगळवारी रात्री अंदाजे 10 वाजण्याच्या सुमारास कोरगावकर कॉलनी मुख्य रस्त्यावर दिगंबर रघुनाथ कांबळे वय 44 राहणार सावंत कॉलनी यांच्यावर वैभव बेडेकर, साहिल बनगे राहणार आंबेडकर चौक, गणेश चिद्रुक राहणार सावंत कॉलनी आणि एक अनोळखी या चौघांनी अडक्याने वार करून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीवरही आरोपींनी वार केले आहेत। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळावरून जखमी कांबळे यांनी सांगितलेली अधिक माहिती अशी: 2 महिन्यांपूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीत कांबळे आणि बेडेकर यांच्यात किरकोळ वाद झाला होता। हा वाद गावातील नेते मंडळींनी मिटविला होता। कांबळे हे मंगळवारी रात्री 9:30 जेवण करून आपल्या पत्नी आणि मुलाला सोबत घेऊन फिरण्यासाठी गेले होते। याच वेळी बेडेकर आपल्या 3 साथीदारांसह 4चाकी गाडीतून आला आणि कांबळे याच्यावर तुला संपवतो, ठेवतच नाही असे म्हणून चौघांनी अडक्याने सपासप वार केले। यात कांबळे याला डाव्या हाताची बोटं तुटली आहेत, दोन्ही हातावर आणि डोक्यावर वार केले आहेत। कांबळे यांची पत्नी आडव्या पडल्याने त्यांनाही लागले आहे। शेजारी सुरू असलेले झेरॉक्स सेंटरमध्ये कांबळे घुसले आणि शटर ओढल्यामुळे कांबळे वाचले। अडक्याने वार करून बेडेकरसह 3 जण फरार झाले आहेत। जखमी कांबळे याच्यावर शिरोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली। शिरोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होतं। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। गणपती उत्सवादरम्यान झालेला वाद इतका उग्र होईल याची स्थानिकांना कल्पनाही नव्हती। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।